नारी शक्ति बिल को लेकर सियासत तेज हो गई है। शिवसेना उबाटा गुट सांसद संजय राउत के बयान पर बीजेपी ने पलटवार करते हुए प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने उन्हें राजनीतिक रूप से अज्ञानी बताया। उन्होंने कहा कि यह बिल किसी एक पार्टी का नहीं बल्कि देश की महिलाओं के सशक्तिकरण का बड़ा कदम है और इसे बीजेपी की शक्ति बताना महिलाओं के सम्मान का अपमान है। आइए जानते हैं राम कुलकर्णी इनका आगे का सविस्तर बयान। उबाटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत खऱ्या अर्थाने राजकीय अज्ञानी माणूस आहे, हे नक्कीच आहे। मला त्यांना हे सांगायचंय की नारी शक्ती बिल कुणा एका पक्षाचं आहे का? मला असं वाटतं की देशातील माता भगिनी सशक्तीकरणासाठीच हे बिल आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यावर चर्चा सुरू आहे संसदेमध्ये आणि तुम्ही आज काय म्हणतात की भाजपाचं शक्ती बिल आहे हे। मला असं त्यांना सांगायचे की थोडी लाज तरी वाटू द्या। तुम्ही जर या बिलाला भाजपा शक्ती बिल असं म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने या देशातील राज्यातील माता भगिनीच्या सन्मानाचा फार मोठा अपमान तुम्ही केलाय। तुम्ही माफी मागायला पाहिजे महिलांची, अशा प्रकारची मी मागणी करतो।